महाराष्ट्रात दिल्लीमधील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील सहभागी होणार आहे। तर महाराष्ट्राने अनेक लढ्यांमध्ये नेतृत्व केलंय, पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी एकत्रित या लढ्यामध्ये उतरावं असं आवाहन देखील आता त्यांनी केलेलं आहे। लक्ष्मण हाके यांच्यासोबत संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। आज महाराष्ट्रातनं लक्ष्मण हाके देखील दिल्ली येथे पोहोचतायत। सर, नेमकं हे सगळं आंदोलन आपण बघितलं, 2 दिवसापूर्वी झालेला लाठीचार्ज देखील आपण बघितला आणि आज आपण स्वतः दिल्लीत जाताय, कसं बघताय या सगळ्याकडे? बघा, लोकशाही वाचवण्यासाठी विरोधक कमी पडले म्हणून तरुणांनी जेनझीनी हे आंदोलन हातात घेतलं। लाखो नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी, भावनेशी, मानसिकतेशी खेळ खेळणारं हे सरकार, त्यांच्या पालकांच्या भावनेशी खेळ खेळणारं हे सरकार, त्यांच्या या सरकारमधल्या शिक्षण मंत्र्यानं राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी सोनम वांगचुक नावाचा माणूस, जो पद्मश्री अवॉर्ड विनर आहे, जो रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड आहे फिलिपिन्समधून दिला जातो, तो की ज्याला आशियाचा नोबेल प्राइज म्हटलं जातं, हे खरं तर माझ्या भारताची ही राष्ट्रीय संपत्ती आहे। हा माणूस लोकशाही मार्गाने, उपोषणाच्या मार्गाने आंदोलन करत असेल तर त्याच्याबरोबर हे हुकुमशाही पद्धतीचं सरकार, दंडेलशाही दाखवणारं सरकार, त्यांनी जो लाठीचार्ज केला आहे, हे आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला आहे। त्याचा निषेध व्यक्त करायला थोडा उशीर झाला हे मान्य, पण आम्ही दिल्लीला निघालो, दिल्लीत जातोय या विद्यार्थ्यांचं मॉरल वाढवायला। पण आपण जर बघतोय तर सध्या तिथे प्रचंड रोष जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तिथे आत्मघातकी ज्या काही लोक आहेत ती देखील तिथे घुसलेत आणि ती नेमकी कोणाची आहेत असा प्रश्न देखील पडलेला पाहायला मिळतोय। या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? असा प्रश्न कोणी उपस्थित केलाय? बॉर्डर ओलांडून लोक आलीत का तिथं? या भारतातलीच आहेत ना ते तरुण, ते विद्यार्थी आपलेच आहेत ना? का बाउंड्री पार करून आले का? इकडून रोहिंग्या वगैरे आले? कोण आहेत? आपले विद्यार्थी आहेत ना, त्यांना बोलायचा अधिकार नाही? आतंकवादी म्हणजे काय, ते काय स्टेनगन बॉम्ब स्क्वॉड घेऊन आले काय? त्यामुळे हे आंदोलन बदनाम करायची भानगड कुणीही करू नये। तिथं हजारोंचा तरुण तिथं उपस्थित आहे। पक्ष, पार्टी, धर्म, जात पात, प्रदेशाच्या पलीकडे जाऊन तरुणाई तिथं एकवटली। त्यामुळे असं कोण म्हणत असेल तर त्यांनी त्यांचा पापाचा घडा भरलेला आहे, हे मी अपिलिंग भाषेमध्ये तुम्हाला सांगेन। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।